लय मोठा गायब केला का रे झुमर आपण ना? हा, लय नाही दिसून राहिला, थोडासा दिसून राहिला ना. जाऊ द्या ना, आता केल्यावर विचारता का लय गायब केला का म्हणून? आता केला तर केला, जेवढा केला तेवढा. आता लवकर आता 4 साडेचार झाले आता. हा, जा लवकर लवकर इकडे झाला मी थांबतो वावरात. जरा लवकर येता म्हटलं. हो, मी बात जातो ना, बात लवकर येतो. तू फक्त पाहतो लाईने पाटील जर आले, हा त्याला बरोबर प्रेमाने सांगतो ते येईल. हा 25-30 रुपये होती म्हणा. हा बरोबर सांगतो, नाही तर मी येतोच म्हणा तोपर्यंत. हा तर नाही चाललं तर सांगून राहिलो. हा बरोबर सांगतो म्हटलं त्याला प्रेमानं. हो सांगतो मग, जसं जमत तसं. मग आम्ही प्रेमानं कसं सांगा काय तर मला काय समजा. तुम्हीच लवकर येता बाबा, मला काय जमत नाही ते सांगणार मग ना. हा तुम्ही येता म्हटलं लवकर येता जरा. बात येतो, मी गेलो की आलो. एखाद्या दलालाला पाहतो, नाही एखाद्या भाजीपाल्याला दुकानाला त्याला देऊन देतो उंड्या. हा जे देईन ते पैसे नाही. हा एकदम भावजी करत बसत नाही. हो जा मग शिवाल मग लवकर मग. अरे च्या, मग आम्ही शिवलाल भाऊ याचा पत्ता नाही आणि लाईन पडेल नाही गेले. आपण याचं यायला काय सांगा ना, काय तर बाबा काय समजून नाही राहिलं. हे शिवलाल भाऊ कवायचं काय तर काय म्हणते झुमर भाऊ, आलते सणा संध्याकाळी परत द्याले की नाही आलते? आलते ना बोला लाईन पटेल तर समोर दिसून राहिला का तुम्हाला चना खाल्लेला? चांगले 30 ते 40 रुपये होते. काय सांगू तुम्हाला, आम्ही तरी मग लवकर सागरला तरी मग त्याने चना खाल्लाच. हो अरे बापरे, 30 ते 40 रुपये? आम्ही किती खाल्ला बच्चा ना? या ना पाहा ना बोला लाईन पटेल, या पाच तुम्ही किती खाल्ला या इकडं. अरे बापरे, बरंच चना लांबला झुमर भाऊ. आम्ही तुम्ही काय करू राहिले? दोघा जण होते ना तुम्ही? हा दोघा ना सोगा दिले. हो आम्ही दोघांनी हागलले ना मग लाईन पाटील, पण रुईच लय होते ना. 40 रुपये होते मग. 30 ते 40 रुपये काय म्हणते, एवढा रुपयाला हागला टाइम नाही लागत का? हा तरी पण आम्ही लवकर सागरले. हो त्याला जास्त वेळ लावला बा. तरी पण लय चना खाल्ला झुमर भाऊ. माय पण लयच लांबला बाबा. तुम्ही दोघं जण काय करू राहिले होते? हा दोघं ना दोघं सोकारी ठेवल्या. माय पण अशी सोकारी करू राहिले का तुम्ही? अरे पण लाईन पाटील आमची काहीच गलती नाही बा. एखादा म्हणा 40 रुपये येऊन तर त्याला हागला टाइम नाही लागत का? हा तुम्ही सांगा ना. माय 40 रुपये हे कुठून आलेले लेकाचे? मासावर द्यायचे होते का म्हणा? आणि शिवलाल भाऊ कुठे गेले? हा शिवलाल भाऊ दिसून आलेले कुठे गेले म्हटलं? आता काय सांगायला, शिवलाल भाऊ कुठे गेले तर सांगू चना इकायला गेलो म्हणून तुझ्या वावरातला. पाठी शिवलाल भाऊ पत्ता नाही यायचा. अरे लाईन पाटील ते नाही का संडासले गेले संडासले. हो तुमची सायकल घेऊन गेले ते संडासले. असं संडासले गेले ना? इकडे एवढा मोठा चना खाल्ला तिकडे संडासले गेले ते. थांबा येऊ दे त्याला झाडचं द्यायची. माय बहीण किती मोठा चना लावून टाकला. कोणते रुई ना काय व्हायचं? माय बहीण 30 ते 40 रुई होते म्हणते. कुकून आले होते ते? इकडून झालं लाईन पाटील सर्व नाही इकडे हागलले मग आम्ही. हो काय सांगू तुम्हाला, हागला जेवढं आमचं का पडलो मी 3 वेळा रेल हागलता मग एक रुई तर मला मारून राहिला आता. काय सांगू तुम्हाला, पण आम्ही हागलले कसे गेले आम्ही हागलले. तरी पण लई कमी चना खाऊन दिला तुमचा. नाही तर तो झापडीचा आंबाजी गिबाजी असतो ना, फार चना लांबला असता. आम्ही होतो पण एवढा मोठा चना तरी बसला तुमचा, उलीचाच खाऊ दिला. अरे झुमर भाऊ उलीचा झाला करायचो या. आम्ही लय मोठा खाल्ला चना. उलीचा आहे का तो? आता आमची चालली घरचे आहे का लाईन पाटील? आमचं जे काम होतं आम्ही ते केलं. हा रुई आले आम्ही हागलले. पण ते आगायच्या पार रुई होते ना 40 रुई. हा खायले म्हणते तुम्हीच पाना बाबा हागला टाइम नाही लागणार का? हा म्हणून तेवढा खाऊन टाकला चना. हा तरी मग आम्ही लवकर हागलले. हो अरे लाईन पाटील आले का तुम्ही? पाना बा कालचा रुयाचा धिंगाणा का रुया का काय होईते? हो तेच तर सांगून राहिलो शिवलाल भाऊ. मी लाईन पाटलाले 30 ते 40 रुई होते नाही शिवलाल भाऊ. हा तेच सांगून राहिलो मी यायले. 10 रुई वाढवले वाटते बा झुमरनं. मी त्याला 25 ते 30 सांगितले होते, तिने 30 ते 40 सांगितले. बरोबर द्या बरं आहे. हो ना लाईन पाटील, काय रुई का काय होते? 30 ते 40 रुई. हा माय एवढे रुई होते ना, काय किती हाकलणार आहे आम्ही? तुम्हीच विचार करा ना. हा किती हाकलणार आहे? हा जरूर पडलो मी हाकलता मग तो झुमरे वाचला 4-5 वेळा. हा मग तरी पण हाकलले आम्ही. मग अजून काय सांगू बा तुम्हाला? माय बिन आता शिवलाल भाऊ करा कसं पाऱ्या रुयाने चुना लावून टाकला ना. हा किती मोठा चना गायब करून टाकला ते ना. आता काय करतं लाईन पाटील, जे झालं ते झालं. आता नशिबाच्या वरचं काय आहे नाही बाबा. हा जे तुमच्या वावरात होणार होतं ते झालंच. पण एक मी गोष्ट सांगतो, आमच्या जागेवर दुसरं कोणी असतं ना, हा त्यानं पार चना लावून दिला असता. तो कोणी रुईच्या वेळे होते का हाकलणार नाही होय. व ती रुई मारायला हवे. मग अजून काय सांगू तुम्हाला? असं काय आता मायाबी झालं. भावाजी बोंबल त्याचं मानावानं झालं. आता घरी जाऊन भावाची शिवा खात लागते. आता कसं करावं काय तर काय समजून नाही राहिलं. परत चला येतो बा लाईन पाटील मी. आता तुम्ही आले ना, जातो आम्ही आता घरी. हो जा बा जा. हो लवकर येतो 5:30 वाजता. मायाबी आज अजून संध्याकाळी काय करते काय ते रुई. हो पाहिजे म्हटलं आज तरी पाहिजा. हा आता संध्याकाळी पाहिजे म्हटलं रुई काय करते काय ते पाहिजे बाबा. हो काळ्या घेऊन राहायचं चांगल्या. नाही आज काळ्या घेऊनच राहायचो आम्ही. हो आज तेल यूज नाही त्याच. आज आले की बस लांबला तेल. त्याने आपला किती मोठा चना लावून टाकला. हा उद्या तुम्ही बिनफिकर राहा, यूज नाही देत तेल. हो बरं जा मग जा. हो जा तुम्ही. हो पाय तुम्ही आता काय करायचं होतं. काय मित्रांनो असा आपला व्हिडिओ. आता कोणाचा फोन आला रे बा? हॅलो मी बोलता गणपतराव चंपतराव पाटील. अरे हो ना बा, माहित आहे ना मला. स्वतःच्या पुराचा नंबर शेव नाही वाटते तुमच्याजवळ. कमलला सांगून राहिल्याचं. अरे तू आहे का? मला काय माहिती तू आहे म्हणून. हो बोल काय म्हणतो? अजी आपल्या घरातला चना खाल्ला रुई आहे ना. संध्याकाळी 30 ते 40 रुई आली ते म्हणते. चांगला खाल्ला काही ना अगं बघाय. हा रुईनं आपल्या घरातला चना खाल्ला? हो रुईनं खाल्ला ना. काल संध्याकाळी आलते म्हणते ते लेकाचे. अजून कुठून आल्या काय आल्या काय म्हटलं काय पत्ता नाही. अरे सोकारी आहे ना. सोकारी काय करू राहिले होते? 2 सोकारी आहे ना. लेखाचे काय झोपले होते का? रुई आले रुईनं चना खाल्ला. हे काय झोपले होते का सोकारी? नाही हेही होते ना. सोकारीच करून राहिले होते म्हणजे. ते रुई का झालं अचानक म्हणजे एका दमानात आले आणि बस खायलाच भिडले म्हणते. तरी पण याला लवकर साकलले म्हणून बरं झालं. नाही तर लय मोठा खात होते म्हणते अजून. असं का? तरी पण किती खाल्ला चना? हा खाल्ला का? लय मोठा खाल्ला का? लय नाही पण थोडाफार खाल्ला बा.
हो येऊन पाहा वावरामध्ये. या वावरामध्ये या पाहिले. बरं बरं थांब येऊन राहिलो. काहून काय 40 रुई आलते म्हणते आणि ते एका रुयाचे पाय ना दिसून राहिले. लेकाचे रुयाले पाय नव्हते का लेकाचे हवेत आलते. हे लेकाचा काही समजून राहिले गणित काय 40 रुई आलते म्हणजे ते एकाही रुयाचा पाय नाही. काय मॅटर आहे हे काय माहित. म्हणजे बाबा इथं रुई आलते नाही का मग? हा काजी बाबा रुई आलते नाही मग इथं? एकही रुई नाही आला. रुई जर आले असते ना त्याच्या पायाची निशाण उमटली असती इथं. हो इथे एकही निशाण नाही दिसून राहिला. कोण्याच जनावरचा नाही दिसून राहिला. रुई काय कुत्र्याचा नाही दिसून राहिला का कायचाच नाही. असं काय ते शिवलाल भाऊ झुंबर भाऊ म्हणे 40 रुई आलते म्हणे. आम्हाला हाकाला नाही सुधारलं म्हणे. एवढं रुई होते म्हणे. म्हणून जरासा चना खाल्ला म्हणे. म्हणजे काय येईना गायब केला का मग? हा कोण्या जनावरचं निशाण नाही दिसून राहिलं तिथं. मग काय येईना गायब केला का काजी बाबा? मला तर तसंच वाटून राहिला आता. हो येईनच गायब केला वाटते. हो तसंच वाटून राहिला. तू एक काम कर शेडीला फोन ला. झाबरूला फोन ला तू. झाबरू हो झाबरू लावा. पण झाबरू लावू शकते याचा पत्ता. हो चना कोणा गायब केला काय केला माय भिल्ला मोठा चना गायब केला नाही बाबा. हा रुई आले नाही म्हणता तुम्ही. एका जनावर निशाण दिसून नाही राहिला म्हणता. मग चना गायब केला कोण हे सांगून राहिले का 40 रुई आलते. मग खरी कोणाचं आणि खोटं कोणाचं काही बाबा? हो तू झाबरूला फोन ला. हो झाबरू शेडीला फोन लाव तू आणि बस मग पत्ताच लावतो. लाव तू त्याला फोन ला फक्त. बरं लावतो. मी काय म्हटलं लाईने पाटील तुम्ही बिंदास राहा. काही टेन्शन घेऊ नका. आता आज संध्याकाळी सगळा पत्ता लागूनच राहायचं. कोण चना गायब करून राहिलं तुमच्या वरातला जनावर करून राहिलं का कोणते चोरांडे करून राहिले. आज सगळा पत्ता लागूनच राहायचं. फक्त जे तुमच्या वरातले सोगारी आहे ना शिवलाल भाऊ झुंबर भाऊ त्याला माहित नका पडू दे आपला हा कारभार. हा तुम्ही जर सांगून द्याल ना सगळं म्हटलं आपला प्लॅन चोपडून जाईल. हा त्याला सांगू नका फक्त. हो त्याला माहित पडता कामा नाही. हा अजिबात त्याला माहित पडलं नाही पाहिजे आपला कारभार चालू आहे म्हणून. हो झाबरू त्याला सांगतच नाही ना. सांगतही नाही काही माहिती नाही पुढे त्याला. हो करा तुमचं काम काय करा तुम्ही. हा फक्त चोराईचा पत्ता लावा. हो कोणते चोरांडे होय ते बाय एवढा चना गायब करून राहिले. हा लाव मग लवकर पत्ता. अरे झाबरूदा फालतू आपल्याला संध्याकाळी थंडीमध्ये चोराचा पत्ता लावायची काही गरजच नाही ना. हा चोर डायरेक्ट सापडला ना आपल्या हातामध्ये. हा ते शिवलाल भाऊ झुंबर भाऊ ते दोघं जण सांगून राहिले का रुयाने चना खाल्ला 40 रुई आलते आणि तिथे एकाही रुयाचा पायाचा निशाण नाही दिसून राहिला. हा मग डायरेक्ट चोर सापडून राहिले ना. तेच दोघं जण चोर होय ना. अरे तर सबूत तर लागणार आपल्यापाशी ते दोघं जण होय म्हणून. हा ते आपल्याला सबूत आहे का ते दोघं जण होय म्हणून. म्हणून आपल्याला संध्याकाळी ह्या पत्ता करायचा आहे का तेच दोघं जण होय का. तसा शक तर त्याच्यावरचा डायरेक्ट सापडून राहिले ना ते. हा ते सांगून राहिले का रुई आलते. 40 रुई आलते असाल तर मध्ये एकाही रुयाचा पायाचा निशाण नाही दिसून राहिला. तसं डायरेक्ट शक त्याच्यावर येऊन राहिला तेच चोर होय. पण आपल्याला सबूत नाही ना सध्या म्हणून त्याला काही म्हणता नाही येत. म्हणून आपल्याला संध्याकाळी पत्ताच लागते. हो अरे जनावर आलते का ते दोघं जण होय तो पत्ता लावायचा आपल्याला. बाकी तर मग बाकी शब्द त्याच्यावरचा आपला आला 100% तेच होय. पण सबूत नाही ना म्हणून आपल्याला आज फक्त सबूत पाहिजे आता. हो पोत्या बंदा झाला नाही का झोपाचा ताई? हा चालव लवकर गल्ली. चल माझ्या सोबत चल. येतो ना दा येतो तुमच्या मांग दा. अय मारती तुला काय हल्लं काटर द्यायला लागेल का रे. हा होय ना घरी झाला नाही का टाइम झोपाचा. हा आणि तुम्ही जाणार आहे पुट्ट्यावर सगळं जण जाणार घरी. हा किती वेळ झाला 11 वाजून राहिले ना. हा व्हा ना सगळे जण आपापल्या घरी. येतो ना जी बाबा जा येतो तुमच्या मागाच येतो मी. बस 5-10 मिनिट बसतो ना बस येतो मग. हो जा चालले बा ताले पोत्या आपल्याला काही ऐकत नाही. हो तिकट कल त्याला का ते. हो चाल तिकडे ते झोपो का नाही झोपो. चाल आपण झोपून देऊ चाल. अरे छोट्या लारा नाही आला का? हो येत नाही म्हणे बा झाबरू जातो थंडी आहे म्हणे. हो जाय म्हटले का लोक येऊ तिकडं. बरं जाऊ जर नाही आला तर नाही आला. चला मग आपल्या मिशनवर. हा तयार आहे सगळे जण. हा चला मग. अरे बापरे बरीच टाईट सोकारी चालू आहे. काय मी म्हटलं झोपा काढत असतील म्हटलं हे. पण इथे इमानदारीने सोकारी करून राहिले बाबा. अजून काही दिसून नाही राहिलं. काही चना गायब बीब केलेला अजून तर काही केला नाही वाटते. हो हे होय की नाही होय तर का दुसरंच कोणी होय तर माहीतच पडते म्हणा आज. हो आज थांबा पुरा पताच काढून राहतो ना. हो तुम्ही होय की दुसरं कोणी होय. हो थांबा झालंच नाही का झाबरू दादा का. झोपा येऊन राहिला नाही. भांडा तर झोपून राहिला. उभे पण झोपून राहिला. पाय लावले 3 डोळे. आणि मला झोपून राहिला जबरदस्ती आता कस तरी पाहून राहिलं बा मी. पाहिलं मला झाला समजा काम चाललं म्हणा बाबा. आलाच तर नाही राजा तो अजून. आम्ही काय करून राहिला काय नाही. चोराचा पत्ता लागला की नाही. आम्ही किती वेळ होऊन गेला मला झोपून राहिली. लावर दिला फोन. आम्ही काय करू राहिला काय झाला त्याला फोन ला झाबरूले. हो थांब लावताय भांडा जोडा मग मोबाईल. भांडा उठलं काय उठलं. काय उभे पण झोपून राहिला का काय झाबरू झाले फोनला. हा मोबाईल नंतर जवळ आला फोनला त्याच्यावर. काय म्हटलं त्याचा झाबरू झाले फोनलो. हा माबाजी कुठचा मोबाईल फोबाईल बा. आता माझ्या मोबाईल त्याजवळ. माझा मोबाईल तुम्ही मगाशी घेतला नाही का पाहिले. हा तो जवळ झाली ती आला त्याच्याहून. अरे हो त्या मोबाईल आहे माझा. बरोबर लावतो. थांब लावतो. हॅलो बोला काय झालं. काय म्हणते चटा काय म्हणते झाबरूचा. काय म्हणत सांग लवकर. अरे त्याला म्हणा कवा येतं म्हणा. ये ना म्हणा राजा झोपी उठाली ना म्हणा बाबा. लागलाच नाही म्हणा चोराचा पत्ता लागला का म्हणा. हे चोराचा पत्ता लागला का म्हणते झाबरूचा. हो याला वेळ झाला म्हणते. झोपी उडाली म्हणते बा हे चर्याले. हो नाही ना अजून कायले सगळे ठेव ठिकाणा नाही आहे.
आम्ही काही पता नाही ना काही नाही. त्याचं दोघं जण मस्त सोकारी करायला शिवलाल म्हणून झुंबर भाऊ त्याच्या पायतरी ते किती वेळचा बसून पाहूनच राहिलं मी. पण काय तसं काहीच नाही. मला झोप येऊन राहिली. तुला झोप येऊन राहिली? आम्हाला झोप येऊन राहिल्या, त्याला झोप येऊन राहिल्या, माती त्याला झोप येऊन राहिली. आता मग घालागला जाऊ दे तिकडं. हा अजून काही झालत नाही म्हणता ताल मग ते दोघं तर मग होताल घालागला जाऊ दे पाहू द्या. होताल म्हणा बाबा मामी इथं काही नाही बाबा फालतू डोळे फोडून. हा चाल म्हणा घरी जाऊन झोपू. आम्ही लटलट झोप येऊन राहिली. होताल म्हणा बा लवकर ये मग झापलं तर मालती ये म्हणते. होताल म्हणते घरी झोप येऊन राहिली म्हणते. हा चाल मग. हो थांब आलो. इथं डोळे फोडण्यात काही मजा नाही आहे. फालतू हे दोघं जण काय सोकारी होई नाही. ज्याच्यावर आपण शक केला ते दोघं जण होई नाही. शिलाल होई नाही, झुमर होई नाही. ते दोघं जण इमानदारी मग सोकारी करून राहिले. उद्या बाबा आपण लावू चोराचा मेळ कोणता चोर ना काय व्हायचं. वाटा चाला झोपू घरी जाऊ. चला हो ये मग झापलं तर लवकर. मी तर थांबेला. हा ये मग लवकर. झाला मग झाले पाहुणे 4 झाले. चला लवकर काय ना तोडताड करून घ्या. लवकर इकाल चालले तर दलाली मध्ये लवकर ऑफिस येतो बा. फालतू मग लाईने पाटील आले मग मला बा काय बोलाव काय नाही विचारायचे. तुम्ही तर आलेच बरं आहे. हा तुम्ही सांभाळून घेता मला काय जमत नाही ते. हा लवकर येता म्हटलं चला लवकर तोडताड करू. तुम्ही लवकर चालली चालले इकाले चला. हो चाल मग लवकर तोडताड कर. आणि तोडताड पुढचा करू आपण. जिचा पहिले गेला ना त्याच्या धावताल भोवताल तोडू. कसं लाईन पटेल शौकीने झाला पाहिजे. हा दुसऱ्या सिंगाचा काही तोडू नये तिथंच तोडू आपण. हा चाल मग. हो बोला ना लाईने पाटील. आज ना सगळं बरोबर एकेटा इकडच्या तिकडे झाली का आहे ना सगळं ठीकठाक आहे ना. काय तर ठीकठाक आहे राजा. इथं तर मला आजही चना गायब दिसून राहिला. तुला 4 वाजेपर्यंत कोणावर लक्ष ठेवलं काय तर. हा इमानदारीने सोकारी केली म्हणतं ते ना. इथं चना गायब दिसून राहिला ना मले. हा का पण हातचीत लावली तू ना. हा शेजी टीम घेतली इथं 4 वाजेपर्यंत डोळे फोडले ना असं केलं तसं केलं. हातचीच लावली का म्हटलं. हा चना गायब दिसून राहिला ना मले. काय बोलून राहिला लाईने पाटील तुम्ही. हा 4 वाजेपर्यंत आम्ही लक्ष ठेवून होतो ना त्याच्यावर मग नाही का. आणि तुम्ही चला गायब झाला म्हणता. एक इकडची डांग तिकडे झाली. काहीच्या काही नका लावा होण्याचं लक्ष ठेवून होतं पूर्ण. मग डोळे फोडले रात्रभर. त्याच्यानं गायब दिसून राहिला म्हणते आजही. काही गायब फायब नाही झाला बरोबर बा. अरे होणार आहे छाबरू. अरे खरंच म्हणून राहिलो ना मी. खरंच गायब दिसून राहिला ना. तू जरासा येऊन तर पाय वावरामध्ये. ये जरासा ना पाय तुझ्या डोळ्यानं. हो ये जरासा वावरामध्ये येऊन पाय आणि पाय बा तू. हो बरोबर थांबा येतो बस. बाजू 10 मिनिटामध्ये थांबा. माझ्या चना आज गायब झाला म्हणते. रात्रभर 4 वाजेपर्यंत डोळे फोडले. ते चना गायब झाला म्हणते. कोण करणार आहे चना गायब. ते दोघं जण इमानदारीने सोकारी करू राहिले होते. आम्ही 4 वाजेपर्यंत होतो. आणि त्या 2-3 घंट्यामध्ये कोण करणार आहे. हा काहीच्या काही लावून राहिले आपली. बरोबर आलो थांबा. हो ये लवकर इथं पाय पहिले मग नंतर हुशारा मारतो. ये पहिले इथं. पाय बा झबरू पाय त्या डोळ्यानं पाय. तुला सांगून राहिले मी आधी चना गायब झालं. तुला माझी गोष्ट मजा कटून राहिली. हा पाय त्या डोळ्यानं पाय. तू कमी झाला का नाही झाला तर आजही. हो पाय मी काय 4 वाजेपर्यंत डोळे फोडला म्हणता इथं. हा ते जे काय इमानदारीची सोकारी पाहिली आणि इथं चना गायब झाला. ते नाही दिसला का तुम्हाला. हा का मागून नुसतं मंतर देऊन राहिले. हा वड्ड्या काढून राहिले का तुम्ही मला. खरं का सांगा काय आहे. हो इथं संध्याकाळी आलते की नाही 4 वाजेपर्यंत इथं होते की नाही ते सांगा मला. होतो ना बोला लाईने पाटील 4 वाजेपर्यंत इथेच होतो ना आम्ही 4 जण. मग नाही तर फक्त लॅरन होता बाकी आम्ही 4 जण होतो. हो बांधास मी मारतींच्या ते आम्ही 4 जण होतो. मग नाही तर काय खोटं बोलून राहिलो का बा. खरं सांगून राहिलो ना. पण चला मध्ये कमी दिसून राहिला. हो काल बरोबर होता. पण आता कमी कसा काय झाला काय झाला. काय म्हणून आता कोणा गायब केला काय का गायब केला तेच ना समजून राहिलं म्हणजे. काय म्हणून आम्ही जोपर्यंत होतो तोपर्यंत होता ना. काय म्हणून का गायब केला काय हे नाही समजून राहिला आता. वा भिवायले का छाबरू समजून नाही राहिलं म्हणतं. मागण्याची शेडी आहे कर तुझी. हा मारले का 4 वाजेपर्यंत डोळे फोडले ना असं गेलं आणि तसं गेलं. ती इमानदारीने सोकारी करून राहिले तर असं करून राहिले ते तसं करून राहिले तर मार सांगून राहिला होता मले. हा इथं चना गायब आहे. आता म्हणतं समजून राहिलं म्हणतं कसा काय गायब झाला. हा कसं म्हटलं आता. त्याचा मेळ लावतो मी. काही टेन्शन घेऊ नका बिंदास राहा आता. माझी कोणता चोर होय काय होय. काय म्हणून मी असता नाही का चोरी करून राहिला. कवा चोरी करून राहिला काय करू राहिला काय माहिती नाही पडू देऊन राहिला कोणता चोर होय काय होय. आय कसाच काय चोरी करू राहिला काय 4 वाजेपर्यंत डोळे फोडले ना. आय काय कुत्र नव्हतं वा. हो त्या दोघं इमानदारीने सोकारी करू राहिले ते. चना नव्हता काय बरं चना गायब दिसून राहिला. हो गायब गिफ्ट केला म्हणा चना. पण कोण होय काय होय ते नाही म्हटलं का तर. हो बरं लाईने पाटील काही टेन्शन घेऊ नका. त्याचा पत्ता लावतो मी. बिंदास राहा तुम्ही. काही नाही झबरू त्या दिवशी असं म्हणे तू पता लावतो. तुम्ही असताना एवढा मोठा चना अजून गायब झाला. हा तुमची सीआयडीची टीम काय करून राहिली काय नाही मला काही समजून राहिलं. आता मी मानून करतो बाबा. त्या सोकारीला काढून टाकतो आणि आता नवीन सोकारी ठेवतो. मला त्या सोकारीवरच भरोसा नाही आहे. तिला काय रात्रभर चना खाते की काय करते का ढोराई चारते का काय करते मला ते समजून नाही राहिला काय करू राहिले काय नाही. रोजच्या रोज चना गायब होऊन राहिला. आजही गायब झाला. तुम्ही असताना गायब होऊन राहिला मग. हा तुम्ही काय करून राहिले काय नाही काही समजून राहिला. जाऊ द्या. हो पाहिजे तुम्ही आता माय पाहिजे तुम्ही काय आता काही शोध लावू नका काही चोराचा मुराचा. हा जरी झबरू पाहिजे तुम्ही आता आलो. हो नाही लाईने पाटील म्हटलं 1 चानच द्या मला. मी लावतो चोराचा मेळ लावतो. हो फक्त 1 चानच द्या आता. हो 1 चानच देऊ मग नाही. हा बरं लाव तुम्ही लाव. हो पण मी सोकारीला नाही ठेवत बा. सोकारीला काढ तुम्ही. हो सोकारीला काढून फेक तुम्ही. हो तुलाच गेलं तिकडं म्हणजे सोकारावर भरोसा नाही आहे. नाही ते दोघं इमानदारीने सोकारी करू राहिले होते. हो लगेच तेले काढून टाका. तेले दुसरा सोकार ठेवा. तरी पण मी चोराचा शोध लावून देत तुम्हाला. हो काढून टाका तेले. हो काही विषय नाही. ते दोघं जण नाही मी लिहून देत तुम्हाला. मी जोपर्यंत होतो ना त्याला हात नाही लावला म्हटलं इमानदारीने सोकारी करू राहिले झोपले नाही ते. मग सोपारी राहते का.
हा एखाद्याने झोपते का काही करते, पण ते दोघं जण झोपले नाही, इमानदारीने सोकारी करू राहिले ते. म्हणून मला असं वाटतं का ते दोघं जण होईच नाही. त्याला काढून टाका, काही विषय नाही. तुम्ही दुसरा सोकारी ठेवा, पण मी चोराचा पत्ता लावतो आता. काही हो पत्ता लावतो म्हणजे लावतो. मित्रांनो, आज या झबरू पत्ता लावतो म्हणते, काली तसंच म्हणे, तरी पण चना काय झाला. पाहता तुम्हीच. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा, आणि याच्या पुढचा भाग पाहता असन तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याच्या पहिल्याचा पार्ट जर पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो, हा पाहून घ्या. तो पाहिल्याशिवाय ह्या व्हिडिओ समजायला नाही काय म्हटलं. हा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो मी, 2-3 जे पार्ट आहे हा पाहून घ्या ते. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम. लावला का रे चोराईचा पत्ता? लावला तर असनच म्हणा, लावायला गेलं तर पत्तात लावलाच असन, आणि तेच दोघं जण असन. जे दोघं जणांवर शक होता ना तेच दोघं जण असन. आता फक्त एकदा विचारतो आणि त्याचे काढतो लेखाची वरात. चांगले तर पैसे वसूल करतात दोघांकडून. तेच दोघं जण होय ना मग झाबरू. हा ज्याच्यावर आपला शोक होता तेच होय ना. आता तसं मला माहितच होतं म्हणा ते दोघं जण होय म्हणून, पण आपल्यापाशी पहिले सबूत नव्हता ना. आता सबूत आहे, मग आता काढू का त्याची वरात? हा करू का चांगला पैसा वसूल त्याच्याजवळून? काही पैसा वसूल नको करा, ते दोघं जण नाही होय. आपण ज्याच्यावर शक केला ना ते दोघं जण नाही होय. ते दोघं इमानदार आहे, मग नाही का इमानदारीने सोकारी करू राहिले होते. आम्ही 4 वाजेपर्यंत त्याच्या पायतीवर होतो. ते चोरी चारी करते का पण त्यानं अजिबात कायला हात नाही लावला का काही नाही. ती इमानदारीने सोकारी करून राहिले तर मग ते दोघं जण इमानदारीने सोकारी करू राहिले होते. मी म्हटलं तेच दोघं जण म्हटलं चोर. हा तुम्ही म्हणाल ती इमानदारी सोकारी करू राहिले ते. त्यापासून हातचेच लावून राहिले, इथून डमरू वाजून राहिले तुम्ही. हा गेलंच नाही खरी खरी सांगा बाबा. आता काय खोटं बोलणार आहे का? बोला नाही पाटील, गेलतो ना बाबा 4 वाजेपर्यंत आम्ही जागरण केलं ना, मग नाही का दिसून राहिलं का आमच्या डोळ्यामध्ये झोप? हा पा बाबा आमच्या डोळ्यामध्ये पा रात्रभर झोपलो नाही ना, मग नाही का? पण तुम्ही मुराले गेले का नाही गेले? अरे गेलतो ना, खरंच गेलतो ना बा. बरोबर गेलते ना ते दोघं जण नाही मग नाही. मग कोण येईल का चोर? हा आपल्या वरातला कोण हरभरा गायब केला मग मग? आता ते नाही माहित बा चोर कोण आहे ना काय होतं, पण ज्याच्यावर आपण शक केलता ते तर नाही होय बा. दोघे जण नाही, 100% सांगतो मी. ते दोघं नाही होय. लिहून देतो मी तुम्हाला. मी म्हटलं तेच दोघं जण नाही म्हटलं. त्याला आता काढून राहिलं तुम्ही सोकारीहून. तू तर लिहून देतो म्हणतो नाही, गॅरंटी घेऊन राहिला त्याच्यावर ते दोघं जण नाही म्हणून नाही. हा मग काय काढत नाही त्याला सोकारीहून, राहू देत मग त्याला. राहू द्या त्याला, काढू नका. इमानदारीने सोकारी करते ते. कारण काल पुरं म्हटलं डोळ्याला पाहिलं मी ना. मग तुम्हाला मजा वाटते सोकारी करते, इमानदारीने सोकारी करते ते. जा पाहून या. आज काही गायब झाला का? जा बरं तर येतो मग झाबरून. मग आता चोराचा पत्ता लाव मग. हा ते दोघं जण मग आता कोणता चोर आहे काय मग त्याचा पत्ता लावता तू. हो लावतो. या वेळेला बरं झालं मग शिवलाल बोल लवकर आले तुम्ही. मागच्या वेळेला वेळ केला बा. नाही का माय लाईन पाटील लिहून गेले तुमच्या पोतात नाही. यावेळेला बरं झालं लवकर आले. आता लाईन पॉईंट आले तर सांगता येते, तसं माहित पडत नाही म्हणा आपण आधीच्या ना गायब केला म्हणून. आता होताच केला नाही. हा काही माहितच नाही पडत. बरं किती आले मग? आज किती आले चणायचे? आले ना आपल्या कामापुरते. मग नाही का 700 रुपये आले. म्हणजे 350 आप जमला ना आपला गेम. लय झाले नाही तर 350. हा कमी झाले का? आता विचारा झुम्मर. हो झाले ना आपल्या कामापुरते. झालं नाही झालं मग नाही का एकदम लालच करणं बेकार आहे. जेवढं भेटे समाधान राहायला लागते. जरा 350 आले ना, आले झाले ते आजच. जाऊ द्या. तेच म्हणतो बा. नाही तर आधी मशीन म्हटलं का कंटी मारली. आता आपल्याला गेम जमतच नाही कंटी म्हणटी मारत. जे आहे ते आहे. जेवढ्याचा खपला तेवढ्याच सांगतो आपण. हो मी ना काही म्हटलं का मग शिवलाल बोल तुम्हाला का तुम्ही ना कंटी मारली का काही मारली? आम्ही गाला काही म्हणून मला माहिती ना कोण कंटी मारते कोण काय करते माहिती ना मला. नाही काल तू म्हणे ना मला तुम्ही ना कंटी मारली असं म्हणे, तिकडे जास्त पैशाचा इकला असं म्हणे, मला 500 रुपये सांगून राहिला म्हणे. असं म्हणेन तू. अरे ते मजा करे बा शिवलाल भाऊ, मजा घेऊन राहिलो तुमची. तुम्ही राजे हो, तुम्हाला म्हणणार आहे का शिवलाल भाऊ मी तुम्हाला कंटी मारली तर तुम्हाला काय म्हणणार काय मी? पण तुम्ही मारतच नाही ना, मला माहित आहे ना. मग नाही तर करायचं. आपला दोस्त नाही एवढा मोठा आणि आपल्या दोस्ताने म्हणजे कंटी मारण काय मी. हा आपला कोणते काम होतच नाही झुम्मर पहिली गोष्टच. ते कंटीन म्हणटी मारायचं आपण मारतही नाही. आणि आपला दोस्ताने एवढा घर आणि त्यासोबत कंटीन म्हणटी मारण काय मी. हट आपण करत नाही काम. हो शिवलाल भाऊ पाहिजा लाईनी पाटी लिहून राहिले. माझ्या पण गोष्टी ऐकून घ्या. हा करून टाका आपला बॅन तो पाहिजा म्हटलं. आले का बोला लाईनी पाटील? त्याला जातो म्हटलं मग. हा जाऊ का? हो जा ना बा शिवलाल भाऊ, जा. इमानदारीने सोकारी करून राहिले म्हणते बा. मग नाही तर माहित पडलं माझी इमानदारीने सोकारी करू राहिली म्हणून तुम्ही शिवलाल भाऊ. मग नाही का? हो जा हा इमानदारीने सोकारी. माझ्या बिन लाईना पडलं माहित तर नाही पडलं काही. इमानदारीने सोकारी करू राहिले म्हणते माहित पडलं म्हणते बा काहीतरी. जाऊ द्या. चला बा झुमर चाल. हो चाल. विंचना तर मला जरासा गायब दिसून राहिला लेखाचा. जरासा होतालचा. काल एवढा नाही दिसून मला गड्डा. आज जास्त दिसून राहिला. जरासा होतालचा गायब दिसून राहिला चेना. झाबरू गिबरू म्हणे इमानदारीने सोकारी केली म्हणे यायला म्हणे. ते लेखाचे 4 वाजेपर्यंत होते म्हणते. लेखाचे खरीच होते का लेखाने गेम दिला का काय हे समजून नाही राहिलं. मला गायब दिसून राहिला आधीच्या ना. काय विषय आहे काय नाही काय समजून नाही राहिलं राजा. हो चना कुठं गायब होऊन राहिला काय होऊन राहिला. झाबरू म्हणते का इमानदारी सोकारी करू राहिले ते म्हणते दोघं जण. तर चना गायब दिसून राहिला. आता माझ्या कोणावर विश्वास करा आणि कोणावर काय हे समजून नाही राहिलं. तर झापून पकडू त्याला. काय म्हणते झाबरू CID? हा तुमचा बच्चा खेळ नाही आहे तो. चालले मोठे चोराचा पत्ता लावणेवाले. एक चोराचा पत्ता नाही लावू शकून राहिले कायचे. रात्रभर तिथं चोराच्या पायथून राहिले. चोर आलाही चोरी केली आणि चाललाही गेला. हे तिथंच राहिले का थांबलं.
बिन कायचे CID ची टीम आणि मी माहित. आज संध्याकाळी लावतो ना लाईने पाटील त्या चोराईचा पत्ता. कोणत्या चोरानं मोर होय ते. काल आम्ही कुठतरी चुकलो त्या कारणाचे ते चोर आमच्या हातातून गेले. कसे गेले ते माहित नाही, पण कुठं नाही कुठं चुकलो असं आम्ही, म्हणून ते आमच्या हातात आले नाही, आम्हाला दिसले नाही. पण आज 100% द्यायचा पत्ता लावतो म्हणजे लावतो, लिहून देतो मी तुम्हाला. उद्या तुमचे चोर तुमच्या हातात भेटून जाईल तुम्हाला 100%. राहू दे, काही नाही बेटा, तुमच्याकडून काही करणंही नाही होत आणि काहीच नाही होत. हो, तुमची CID ची टीम काही कामाची नाही आहे. काय म्हटलं हा? आणि पत्ता लावू नका तुम्ही. काय हा? जाऊ द्या तिकडं, महाभारतला चना गेला ना चोरीले तर जाऊ द्या. हा, तुमच्याकडून तर चोराचा पत्ता लावणं होतही नाही आणि काहीच नाही. हा, आणि लावू नका तुम्ही. काय म्हटलं हा? झालं गेलं पार पडला, जाऊ द्या तिकडे चुल्यात. काऊन लाईने पाटील? हा, लावतो ना म्हटलं पत्ता लावतो ना, मी 100% पत्ता लावतो ना. हो, राहू दे, काही गरज नाही पत्ता लावायचा. बिन का रात्रभर तिथं पत्ता लावत बसल्या, काय त्याचा पत्ता नाही लावला. हा, चोरान चोरी केली, चाललाही गेला तो. हा, तुम्ही राहायला थांबलं. काय केलं तुम्ही? काहीच नाही. काय आता पत्ता मत लावता, जाऊ द्या ना, आता करतो मी मामाना, मला काय पट्टी ते करतो मी लावतो पत्ता चोराला. चालले मोठे सांगून राहिले तर पत्ता लावतो म्हणते आता. हट, काही कामाची CID ची टीम नाही तुमची. जाऊ दे रे झगडू, काही गरज नाही म्हणजे ना. काही नाही बाबा, दोघांना ठेवून काही फायद्याची गोष्ट नाही. दोघं जण असूनही तरी पण चना गायब होऊन राहिला. मग काय कामाची सोगरी आहे का ये? हा, म्हणून मी एक काम केलं, आता दुसरा सोगारी दिला सांगून. हा, ते 3 जण आहे म्हणते, 2 पोरं आहे आणि 1 माणूस आहे. हो, त्याला दिलं सांगण्यात, यायचा पत्ता कट करून टाकला, त्याला सांगून देतो. हो, काही याची गरज नाही म्हणतो, सोगारील मोकारीले. माय दोघं असून चना गायब होऊन राहिला. नाही बाबा, बरोबर नाही का? बरं केलं तू ना, दुसरे सोकारी सांगून दिले. कोणा कामाचे सोकारी मायबीन दोघं असून चना गायब होऊन राहिला रोजच्या रोज. मायबीन काय गेम आहे, काही समजून राहिला, कोण गायब करून राहिला कोण नाही. बदल सांगून दिले, दुसरे सोकारी सांगून देते, काही गरज नाही म्हणा याची. मायबीन सोकारी करते की नाही करत, का धोपा काढते लेखायचे, समजून नाही राहिलं यायचं आलं. हा, त्याचे काय पैसे झाले ते देऊन द्या आणि लेखाला हाकलून द्या, आता करून टाकता याचा पत्ता कट. पत्ता तर कट केला द्यायचा, पण पैसे नाही देत त्याले. अजिबात 1 रुपया नाही द्या. माय एवढं मोठं नुकसान करून टाकलं बाबा, ते ना आपल्याला त्याला पैसे देऊ काय आता? हा, उठ, पैसे नाही देत त्याले, अजिबात 1 रुपया नाही. पाय तुला काय पट्टेच देशील तर दिले का, नाही तर नको देऊ. पण त्याला आठवणी सांगून देऊ नका म्हणून, नाही ते येन आणि ते येन. हा, मग म्हणून सांगितलं नाही आम्हाला पहिलं असं तसं, म्हणून आता घरी जाऊन त्याला सांगून दे पहिले. का आताच सांगून देत त्याच्या घरी जाऊन ते येईल. थांबा तुम्ही, तोपर्यंत वावरात मी पाठ देतो. आणि आपले दुसरे सोकारी 6 वाजेपर्यंत येऊनच जाते. हो, चालेल, येतो मी मग. शिवलाल भाऊ आहे का घरी? अरे बोला नाही पटेल, कोण काय झालं बा, कसे आहे घरी? सोकारी येतो ना 5:30 वाजता. नाही, आता काही गरज नाही सोकारी मोकारी यायची. दुसरा सोकारी ठेवला मी ना, ते सांगायला आलते मी तुम्हाला का दुसरा सोकारी ठेवला म्हणून, तुम्ही काही येऊ नका. हा, कोण बोला नाही पटेल, दुसरा सोकारी ठेवला आम्ही, का सोकारी करून तर राहिलो का? नाही, सोकारी करून राहिले तुम्ही, पण त्याच्यात काही ढंग नाही आहे. आम्ही 2 सोकारी असून तरी पण चना गायब होऊन राहिला. मग कोणा कामात सोकारी हो तुम्ही? हा, तुम्हाला काय फुकटाचे पैसे देऊन राहिले, धोपा काढायचे पैसे देऊन राहिलो का? हा, मी म्हणतो का बा आपला चना गायब झाला नाही पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला सोकारी ठेवलं. हा, तुम्ही दोघं असून तरी पण चना गायब होऊन राहिला. आम्ही कोणा कामाचे तुम्ही? आता का आम्ही केला बा लाईने पडेल चना गायब? हा, ते चोराचा पताच नाही लागून राहिला, कसे गायब करून राहिले, काय करून राहिले. हा, ते आम्हाला सगळं समजून राहिलं, आम्ही ती इमानदारी सोकारी करून राहिलो बाबा. हा, तरी पण काढलं बा तुम्ही, दुसरा सोकारी ठेवला म्हणता. हे बेकार केलं, पण तुम्ही बरोबर नाही केलं. हे समजते मला, मी ना काय बरोबर केलं काय नाही केलं. हा, मला समजते, तुम्ही नका शिकवा मला बरोबर नाही केलं म्हणून ते. माया बिन रोजच्या ना गायब होऊन राहिला, बरोबर नाही केलं म्हणते. हो, आता गरज नाही म्हटले आजी आजपासून. दुसरा सोकारी ठेवला मी ना. हो ना बा, नाही येत ना, ठेवला ना तुम्ही दुसरा सोकारी. हा, ठीक आहे ना, काही विषय नाही ना. माहीत पडतं ना ठोकाची सोकारी करते काय तर माहीत पडते. थांबा तुम्ही, माया बिन एवढी इमानदारीने सोकारी करू नये. हा, तरी पण काढला आम्हाला दुसरा सोकारी ठेवला. हा, काही विषय नाही. हा, ठेवला ना तर ठेवला, जाऊ द्या, चांगली गोष्ट आहे. हो, चाला येतो मग, तेच सांगायला आलं तुम्ही. नाही तर मी म्हटलं तुम्ही याचा ना तो येईल. हो, तुम्ही म्हणसा मग पहिले सांगितलं म्हणून आता सांगायला आलं बा. बरं झालं ना बा सांगितलं तर. पण आमचे पैसे देऊन द्या बा. हा, जे काय आमचे 7-8 दिवसाचे पैसे झाले, हा तेच देऊन द्या आम्हाला. पाहू ना नंतर झाली सुटली काय पैशाची घाई तुले. हा, दुसरा सोकारी ठेवल्यावर पैशाची घाई सुटली काय? हा, देतो ना, धीर ठेवून जरा. आता काय धीर ठेवायची आहे बा? हा, तुम्ही दुसरा सोकारी ठेवला म्हणता, मग पैसे काय ठेवता, पैसे देऊन द्या ना आमच्या आम्हाला. हा, देतो ना पैसे. काय पळून चालले का? देतो पैसे. हा, दुसरा सोकारी ठेवला तर आमचे पैसे खाली ठेवता म्हणते. तुमचे पैसे देतो का? आता थांबा तुम्ही. काय पाटील, हिचा हरभरा गायब दिसून राहिला का? संध्याकाळी डुकरे इकडे घुसले ते का वावरामध्ये? काय माहित भाऊ, अजून पता नाही लागला इथं चना कोणा गायब केला, काय केला. 2 सोकारी असून तरी पण चना गायब झाला. म्हणून मी त्याला काढून टाकला आणि तुम्हाला बोलावून घेतला. मी म्हटलं ते सोकारी काय कामाचे नाही, काय सोकारी करते की नाही का, नुसतं झोपा काढते. म्हणून मी त्याला काढून टाकला. हो, त्याला पत्ता टाकला कट करून. असं काय म्हणजे याच्या पहिली 2 सोकारी होते का इथं? हा, 2 सोकारी असून तरी पण इथं चना गायब झाला. माय म्हणलं काय ते सोकारी करून राहिले, ते का मजा करून राहिले होते. हो ना, ते काय समजून नच राहिलं बा मला, ते सोकारी करते की नाही, काय नुसतं लेखा झोपा काढते. म्हणून मी त्याचा पत्ताच कट करून टाकला, दिला लेखायला हाकलून. जा म्हटलं तिकडे, तुला दुसरा सोकारी ठेवतो म्हटलं आता. म्हणून मग आता तुम्हाला ठेवलं.
कोणा कामाची सोगारी दोघं दोघं असून एवढा मोठा चना गायब होऊन राहिला आणि मग म्हणे आमच्या सोगारीचे पैसे द्या म्हणे आम्हाला काढलं म्हणे दुसरं सोगारी ठेवला म्हणे तुम्ही आता आमच्या सोगारीचे पैसे देऊन द्या म्हणे तुम्ही सांगा एवढा मोठा माझ्या घाटा झाला एवढा चना गायब झाला आणि त्याला पैसे देऊ का आता त्याला म्हटलं देतो म्हटलं आता काय देत नाही लगायला पैसे हो ना बरोबर ना तुमचा एवढा मोठा चना गायब झाला आणि कसे काय देणार त्याला पैसे तुम्ही अरे का सोकारी करते की नाही का झोपा काढत होते तर पण आपण म्हटलं आपण इमानदारीने सोकारी करतो बा हो पाटील हो आपली सोकारी पोहून घे जा नंतर म्हणजा तुम्ही हो माहित आहे ना मला दूरचे तरी इमानदारीनं काम करते पण जवळचे लेखा चुनखं बसते याला आपण किती काही जवळ केलं आणि किती काही दिलं तरी पण याला नाव नाही राहत याला जे करायचं तेच करते ते म्हणून त्याचा पत्ताच कट करून टाकला मी ना ते आपल्या जवळचे माणसं होते पण आपल्या घरातले माणसं होते तरी पण त्याने बरोबर सोकारी केली ना लेखाची ना कुठं चना लांबवला का कोणाला लांबू दिला का काय केला काही पत्ताच नाही लागला ते सीआयडीला बोलावलं तुम्ही आपल्या गावातले सीआयडी आहे त्याला सांगितलं तर पत्ता लावायला चोराचा ते टिमिक आले काय पत्ता लावला काय झालं काय ते ना त्याने काहीच नाही केलं काही कामाची सीआयडी नाही ती असं का गावातली सीआयडी आहे त्यांनी पत्ताने लावला मग नाही त्याने नाही लावला म्हणून मी म्हटलं काम करा येडे काढूनच टाका मग त्याचा पत्ता कट करूनच टाकला आता तुम्ही तरी म्हटलं बरोबर सोकारी कर जा बा आणि जर तुम्ही त्याच्यावर केस करसा हा तसं मला माहिती आहे म्हणा दूरचे लोक असं इमानदार असते तुम्ही बरोबरच करसा ते पण एक शब्द सांगून राहील तुम्हाला काही सांगायची गरजच नाही ना पाटील तुम्ही बिंदास राहा तुमच्या घरातलं एकतरी झाडीकडचं तिकडे झालं ना तर म्हणता 1 रुपया नको त्याचा आम्हाला आमच्या सोकारीची अजून काही आपलं काम ठसणीनं असते हो आपण ठसणीनं पैसे घेतो ठसणीनं कामही करतो हो एकतरी झाडीकडे तिकडे झालं ना तर म्हणता म्हटलं मला बरं चला येतं मग मी तुमचा किराणा घेऊन आता संध्याकाळच म्हणणं तुम्हाला स्वयंपाक गिपाक करावं लागन नाही का जेवायला आता तर मग मी लवकर येतो मला नाही वाटत मग शिवलाल लाईने पडेल आपले पैसे देते म्हणून 100% सांगतो ना देतच नाही ते पडतो आपले पैसे आपण एवढं द्यायला म्हणून राहिलो टाइम द्या दिवस द्या हे द्या ते द्या ते आपलेच लावून राहिले देतो मी सांगतो ना देतच नाही ते 100% देतच नाही हो देत नाही ते वाटूनच राहिलं तर आता आपल्याला उंगली तेडी करावं लागन ते खावत नाही ऐकली का तू ना घी सीधी उंगली से ना निकले तर तेडी करके निकालना पडता है म्हणते तसंच आपल्याला करावं लागन आता नाही हो करा ना मग शिवलाल भाऊ काय त्याच्यामध्ये आपलेच पैसे आपल्याला देऊन नाही राहिले त्याच करावं लागल शिंगणी उंगलीशी नाही तर मग तेडी उंगलीला काढू त्यात काय माझ्या डोक्यात असा विचार चालू आहे झुमर असे पैसे निघत नाही मग आता काही ना काही आता आपल्याला गायब करावं लागन ते तुम्हाला सामान असे निघत नाही तर काढावं लागन काय त्या विचारा ना हो ते नाही का शिवलाल भाऊ दुसरा उपास नाही ना आता मग नाही तसंच काय करावं लागेल आपल्याला पण करता काय आता शिवलाल भाऊ करता काय आपले म्हणजे पूर्ण पैसे निघाले पाहिजे अशी वस्तू आहे एखादी हो काय करा गाडीचा तर जुगाड नाही तर मग एवढी मोठी बुलेट गायब करणं म्हणजे तो आपल्या बच्चा गेम नाही आहे तो तर मग माझा विचार आहे का ते लाईना पाटलाच्या बुड्याची सायकल गायब करा हो ते नाही निदान दोन कायले नवीन सायकल आणा ते 4,000 रुपयाची खपते म्हणजे आपले 2,000 रुपये निघून जाते हो काही टेन्शनचं कामही नाही आहे हलकी पतली सायकल आहे बस आणून तिला घरात ठेवण्या काही दिवस त्या घरी ठेवून देऊ नंतर इकून टाकू चाललेले मग काय फक्त पैसे लेट भेटन जराशी पण आपले पैसे पूर्ण वसूल होते रे बा झुम्मर पाहा आता कसं करतं तर करायचं का मग हो की नाही सांग मग लवकर करा झाला करून टाकू बिंदास काय मागा पाहता असे पैसे नाही निघून राहिले असे काढू आम्ही आपले काय हरामाचे पैसे आहे का रात्रभर दिवसोकारी गेली आम्ही पैसे नाही देऊन राहिले काय नाही झाला करू चल मग करून टाकू आताच गेम आता सगळे लोक कामी गेले कोणी काही घरी आहे नाही आताच करून टाकू काही कोणाला माहित पडत नाही पाटला सायकल काय एवढं कोण लक्ष देते पाटला सायकल आणून देतो ना त्या घरी ठेवून देऊ काय माझ घरी ठेवता का माहीत घेत पडलं तर मला लाता खा लागल तुमच्या घरी ठेवा ना अरे माझ्या घरी नाही ना झुम्म ते सायकल काय झाली ना पहिले शक मारत दन त्याला मग नाही त्या शिवल्यानच नेली म्हणून ते माझ्या घरी पाहिले गेले त्या घर जरा मोठं ढाटा आहे एखाद्या कोपच्यात देऊ लपून काय द्यायला दिसते एवढं काय पाहिजे त्या घरी आली इथं एखाद्या चांगल्या कोपच्यात लपून इथं कोणी जातच नाही एखाद्या भाजी आडपण कायच्या आडपं ठेवून दे एखाद्या त्या घरी लय खोल्या आहे ना बंद एखाद्या खोली म्हणते ठेवून काय माहित पडते का बरं ठीक आहे चला मग चला हो ठेवून दे मग शिवलाल घरामध्ये हो दे ना अंदर ठेवून आणि जरासा आडपं चिडपं ठेवतो म्हटलं नाही तर ठेवशील रस्त्यात बस बाहेरून कोणी आला का दिसून त्याले म्हणून म्हटलं चांगले अंदरच्या खोलीत ठेव आणि जरासा आडपं चिडपं लपून जरा झाकझूक करून ठेव हो नाही तर बस बरं आडपही ठेवतो ना झाकझूक करून ठेवतो कोणाला दिसतच नाही असे ठेवतो हो जाय ना बायको विचारून तर बायकोला सांगतो हो नाही तर बायको बस पुऱ्या गावामध्ये फिरून ते मानवऱ्या नवीन सायकल आणली बस करून टाकन म्हटलं आपला झांगड बुत्ता पाटलाला माहीत पडला बस झालं आपला गेमच आहे मग म्हणून मला बायकोला सांगतो बरोबर हो सांगू नको कोणाला बाबा हो सांगतो मी बायकोला बरोबर तशी माझी बायको चांगली आहे काय कोणाला सांगत नाही तिला एकदा सांगितलं हे सांगू नको ते सांगतच नाही हो सांगतो तिला बरोबर हो जाय मग दे ठेवून हो झाला आता आपलं काम जमलं आता लाईना पडल्याने पैसे दिले नाही दिले आता काही फरक नाही पडत तरी पण त्याला मागू म्हणा आपण चांगला लागू त्याच्या हात देऊन मागं असे घरचे देत नाही पाऊस इकडे तर सायकल तर गायब केली इकडे तर पैसे आपले वक्केच आहे पण तिकडून नाही काढू नाही बरं जाय ठेव तू अंदर ठेव जा लवकर गायब केली काय तर का कुठं गेली माझी 1.5 महिना झाला फक्त घेऊन एका 6.5 घेतली म्हणते राजा पुन्हा गायब केली काय केली का शिवलाल भाऊ झुमर भाऊ तुम्हाला माहित आहे का आम्हाला काय माहित बा तुमच्या भावाची सायकल आम्ही का रोपालीवर होतो का आम्हाला विचारून राहिले तर आम्हाला नाही माहित तर तसं नाही म्हणून राहिलं तुम्हाला मी दिसली का म्हटलं बा कोण नेतानी का काही दिसली का असं विचारून राहिलो
आम्हाला दिसले सायकल आणि बायकल. आमचे पैसे केव्हा देतात ते सांगा पहिले आम्हाला. आम्हाला सायकल विचारून राहिले तर आमचे पैसे सांगा, पैसे केव्हा देतात. अरे बाबा, इथे मी माझ्या याच्यात आहे. घरची सायकल गायब झाली 6,500ची. 1.5 महिना झाला नाही बरोबर घेतली तर, आणि तुम्ही आपली लावून राहिले पैसे द्या पैसे द्या पैसे द्या. माय मी तर माय मला माहीत. घरची सायकल गायब झाली, काय करावं काय नाही काही समजून नाही राहिलं, कुठं पाहा कुठं नाही. हा तुम्ही आपलीच लावता मनात पैसे द्या पैसे द्या. हा काही टाइम टेबल असते पैसे मागायचा. जा भेटलं जा पैसे द्या लावून देतात. आपलं कसं बरोबर समजते तुम्हाला. हा जराची सायकल गायब झाली तर चिडचिड करून राहिले, आणि आम्ही एवढ्या दिवस तुमच्या मागं पैशासाठी घुमून राहिला आमच्या 4,000 रुपयासाठी, तर आम्हाला देऊन नाही राहिले, झुलो करून राहिले. तरी ते पैशाचं वेगळं आहे ना, ते नंतर पुन्हा आपण इथं सायकल गायब झाली राजा. हा 6,000 सायकल आहे ना. हो 6,000ची आहे, पण ते का समजते 6,000ची आहे म्हणून. हा आमच्या आम्हाला 2,000 रुपये नसून समजत का. हा तुम्हाला समजत का याचे पैसे दिले पाहिजे म्हणून. बरं बा जाऊ द्या, तुमच्या मागा लागल्यानं काही भलाई नाही आहे. आम्ही त्याला तिकडे पास सायकल. हो तुम्ही काही नाही, तुम्ही तुमचीच लावता लेको. म्हणा तुम्ही सायकल भेटते का. सायकल गेली आता. असे नाही तर असे पैसे काढले आम्ही. आम्हाला झुलो करून राहिले. आता कसं वाटते. हा आम्हाला झुलो केलं तर कसं बरं वाटून राहिलं. तर आता घ्या ना टोले. 6,000ची सायकल गायब केली. काय आता चांगली शकून. बरोबर बोलले शिवलाल भाऊ तुम्ही. असंच बोलायला लागते यायले, नाही तर आपल्याला शिकूच करते. नाही तर काय. हो ना शिकोच करते आपल्याला. हो चालेल तर बा. आता तो पाहिजे एखादं काम घेऊन पाहिजे दुसरं. घर राहून काही भलंही नाही. बायको आहे लेकरा काय ना पोता. हा काही ना काही काम धंदा करणं लागेल का. हा म्हणून जातो म्हटलं पाहिजे एखादं काम. हो जा बा जा हो जा. चला येतं बा मग मंडळी. हा तुम्हाला तर माहिती आहे सायकल कोणा गायब केली तर. हा मग व्हिडिओ कसा वाटला ते सांगून द्या कमेंटमध्ये. आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. काय हा चला तर भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.